हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी एवढी खुश का आहे सांगा बरं. आज मम्मीकडे आले ना तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या माहेरी चालले. तर आम्ही चाललोय आता. तर भाऊजी सोडायला येणार आहेत आम्हाला, हे पण येणार आहेत. भाऊजी आणि रामभाऊ एका गाडीवर आणि आम्ही दोघं एका गाडीवरती आहे ना. मला गाडी कधी उद्या असते का? पंचमी झाल्या 8 दिवसांनी येणार आहे. 8 आम्हाला करमणार नाही. तर चला आता आम्ही चाललो. तर बघा आता आम्ही चाललो. हे चाललं आम्हाला भिगवण स्टेशनला सोडायला. आम्ही भिगवणवरनं जाणार आहे ट्रेननी. तर बघा आम्ही आता जस्ट भिगवण स्टेशनवरती पोहोचलो आणि तिघं जण पुढं चलतेत. भाऊजी हे आणि रमभाऊ. बघा हाय, तुम्ही काय कामाला चाललात काय? कामाची बॅग कसं घेऊन आला? तर बघा 1 तास झाला आम्ही स्टेशनला येऊन बसलो. अजून ट्रेन आलेली नाही आणि इथं माणसं पण जास्त कोणीच नाहीत. बघा पूर्ण मोकळे आणि ते तिघंजण बसलेत. रामभाऊ मोबाईल बघतोय आणि भाऊजी पण मोबाईल बघतात. त्यांना काही जास्त मोबाईल वगैरे आवडत नाही. इथं भिगवण स्टेशनला आलो. अजून ट्रेनला यायला अर्धा तास आहे आणि एवढं लवकर आणून ठेवलं इथं. कसे बसलेत. छोटंसं टोन नका करू. चला तुम्ही पण यायचं का? यायचं चला. केवढूसनं तण केलं नवऱ्यानी, केवढूसनं तण केलं, केवढूसनं तण केलंय, केवढूसनं तण केलंय. चला की मग, चला केवढूसनं तण केलंय. तुम्हाला यायचं का? नको नको म्हणतात. तुम्हाला यायचं का? यायचं तुम्हाला? ट्रेन आली आहे. काय मला घेऊन जाऊ? तर बघा आता आम्ही जेव्हा स्टेशनवरती पोहोचलो 1 तासात आलो बरोबर आणि ट्रेन चालली. आता मी जस्ट घरी आले ना. आजीला मी आलेली. आजी मी आली. आली तिकडे जाऊन बसली. अगं तिने तुकडा उतरून टाकला माझ्यावरनं म्हणून तिथं थांबलेली. बघ सोमा दाजीकडनं तेल आणलंय. काय तुला काय आणलंय की मी? काय आणलं बा? मी नाही आणलं, तुझ्या बारक्या नाच जावायला घेऊन दिले. काय भाऊजी आलतच मला सोडाय स्टेशनला. त्याला म्हणायचं निहायला ये म्हणायची आपण चल की त्यांनी दिलंय खाया. थांब तुला जा आणती. काय काय दिलंय तुझ्या आणलं बघ. तुला खायला केक दिलाय. तू म्हणलेली दुसरं बिस्किट आणलंय. आणि ही काय खजूर खजूर दिली भाऊजीने. तुला एवढं खायला दिलंय. रांगी. तर बघा घरी आले, जेवण केले, सर्वांना बोलले, सर्वांना भेटले. माझ्या इकडं आलं की माझं तसंच असतं, सर्वांशी बोलायचं आणि तिकडं पण तसंच असतं, सर्वांसोबत बोलायचं. तर मग आता म्हणलं सर्वांसोबत बोलणं हे झालंय तर रानात जावं म्हणून आम्ही आलो तर रानात. तर बघा इकडं तुरी काय काय रानं मोकळे. इकडं असं पटांगण वाटतं, खूप छान वाटतं. कारण इकडं आलं की सारखं वाटतं रानात जावं रानात जावं रानात जावं. तिकडं कारण रानात जात नाही. रान म्हणजे आम्हाला रान आहे पण आम्ही रानात जात नाही, रान करतच नाही आम्ही. बघा त्या तिघीजणी गेल्यात पुढं. मम्मी, ते काकी आणि चुलत आत्या म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे. तिचं पण लग्न झालं, माझं झालं 1-2 महिन्यांनी. तर तिला मी आत्या म्हणते, म्हणजे आत्या नाही म्हणत, तिचं पण नाव अश्विनीच आहे. आणि ती सगळेजण चालल्यात कडवणच्या गोळा करायला आणि मी पण चालले त्यांच्या पाठी. तर चला, तुम्हाला कडवणच्या माहीत आहेत का? नसेल माहीत तर मी सांगते आणि मी दाखवते पण. सांगणार नाही, दाखवते. आता कडवणच्या सांगायच्या कशा दाखवते मी तुम्हाला. मला खूप आवडतात. सकाळी मी आले की भाऊ लगेच गेलते रानात. म्हणले कडवणच्या घेऊन आलो. पण मी म्हणलं भाऊ कधी यायचे, तोपर्यंत मी पण फिरून येते आणि थोडेसे घेऊन येते. बघा ह्या चालल्यात पुढं. चला. तर बघा आता मी म्हणलं परीच्या मम्मीचा 2 दिवस झालं फोन नाही आला. तर का नाही आला म्हणून मग मी काय केलं तर तिला फोन केला. तर ती म्हणली की मला बॅलन्स नाही आणि तिचा मला रोज फोन असतो. आणि मग काय करते, ती छोटीशी दादुडी आहे ना, तर तिचा फोटोवरती लावला ते तुम्हाला माहितीच आहे. तर ती दादुडीला मी रोज कॉलवरती बघते आणि मग आज बघितलं नाही. मग मी म्हणलं, ती म्हणली बॅलन्स संपलाय. मी म्हणलं थांब टाकते आणि मी टाकला मम्मीच्या फोनवरनं. तर मम्मीची रिॲक्शन बघायची का? मम्मी इकडे बघ. मम्मी तुझ्या मोबाईलवरनं बॅलन्स टाकला, तुला काय वाटलं?
मला काय वाटलं तवा तू म्हणले 200 देते आता दे मला 200. आणि इकडं काकी कडवणच्या तुरती आणि इकडं ही कडवणच्या तुरती आशाबाई कडवणच्या तोडायला आत्या आहे आमच्या आत्या बारकुशी आमची बारकुशी आत्या आहे ती छोटीशी नवरी मुलीची आत्या सगळ्यात छोटी आत्या सगळ्यात छोटी बघा रानात कशा कडवणच्या गोळा करतात बघा मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला कडवणच्या दाखवते तर बघा इथं अशा रानात वेल असतात मोठे मोठे आणि त्याला अशा कडवणच्या असतात छोट्या छोट्या आम्ही पहिलं सारखं यायचो खायचो बघा किती छान छान आहे कडकड कडकड लागतात आणि तिकडं आमची आजी आहे तर मी चालली आता आजीला भेटायला तर बघा आता मी कडवणच्या खूप जास्त तोडल्यात आणि इथे एवढा मोठा वेल सापडलेला मला म्हणून मग मी ह्यांना कोणालाच माझ्याजवळ येऊन दिलं नाही माझ्या मी तोडल्यात आणि बघा एवढ्या अशा मी म्हणजे जास्त तोडल्यात म्हणून मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला बघण्यासाठी की बाबा कडवणच्या अशा असतात आणि बघा तिकडं त्या मायलेकी तोडतात आणि इकडं आम्ही मायलेकी तोडतोय बघा कडवण तर बघा आता आम्ही कडवणच्या ह्या गोळ्या केल्या आणि आम्ही चाललो आता घराकडे रानातून मोकळ्या अशा रानातून चाललो हो इकडं तुरीत मग मी आपल्या रानात का केलं नाही तुरी हां मी नाही दरवर्षी मी काढू लागते ह्या वर्षी मी नाही म्हणून केलं नाही बहुतेक मी नाही का काढू लागत तुरी उडी ज्वारी बरोबर दिवाळीत करायला येतात हां तुम्हाला कमी पहिलं 1 रुपया देऊन कामं सांगायची आणि कॉलेजला नाही शाळेत जायचो आम्ही 10 वाजता आणि 12ला शाळा भरायची उठल्या अण्णा म्हणायचं आमच्या रानात तिथं कापूस होता अण्णा म्हणायचं की मी तुला 1 रुपया देतो आणि मग तू कापूस गोळा कर मग कापूस गोळा करायचा परत म्हणायचं ज्वारी काढ ज्वारीची 1 रुपयाला ज्वारीची 1 पेंडी 1 रुपयाला मग शाळेत जाईपर्यंत जेवढ्या पेंड्या होत्या तेवढ्या पेंड्याचे पैसे द्यायचं अण्णा आणि तेवढ्या पैशात खुश आता 100-200 हजार भेटलं तरी खुश नाही आता त्यांनी दिलं तरी खुश होत नाही आता म्हणजे पैसेच काय पहिलं लय 1 रुपयासाठी तास रडायची मी शाळेत जाताना तास आता नाही काय मी सारखी रडायची पैसे झाले लहानपणी पहिले दुसरीला होते ना तुझ्या उसाला पैसे होते ना मी माझ्याकडे सगळ्यात पैसे काशीकडे माझ्या सगळ्याकडे पैसे माझ्याकडे असल्या तुमच्याकडे किती आहेत कडवणच्या किती गोळा केल्या 1 वाटा भरून कडवणच्या लय गोळा केल्या काय लय आहेत माझ्याकडे पैसे पण तेव्हाची वेगळं होतं आताच वेगळं आहे का नाही काकी हे काही सारा पैसे हे रान म्हणजे पैसेच आहेत की माझ्या वडिलांचं रान 10-12 एकर आहे की काय माझं नाही होय त्या दिवसा आम्ही 12 एकर रान म्हणलं तरी आम्ही 6 जण आहे 6 जणांना 2-2 एकर बरोबर येतं की माझ्या नावाला 2 एकर येते मला त्यातलं तू कुठं जाती तुळजापुरात बसव आम्हाला नेऊन कुठं गेलं तरी उपाशी मरत नाही अन्नाचं नाव तर बघा आता वरच्या रानातून आले आणि खालच्या रानात बाजरी कोळपते बाजरी त्याला म्हणतात कोळप लोखंडाचं कोळप निघतंय का गावात दाखव इकडे हो का निघतंय इकडे हो वा वा आर आहे मेरे कोळी मग आमच्यात असं असतं कोळप खुरपायचं पण आणि कोळपायचं पण आमच्या घराच्या पाठीमागे केली बाजरी बघा आमचं घर आहे तिकडं आणि इकडे केली बाजरी अयो आता बघा रेटू नाही पाऊस झालाय ना त्यामुळे लय ओलं येत हा रेटू आता राग नाही आला राग आला असताना सगळं कोळपलं असतं हे वाक्य कोणाचं आहे तुम्हाला माहित असतं आमच्या नवरदेवाचं वाक्य राग नाही आला राग आला असतं तर सगळं कोळपलं ते म्हणतात तुला माहिती आहे तसं म्हणतात राग आला असतं सगळं कोळपलं तर बघा आता मी आले रान कोळपून निम्म रान कोळपले निम्म राहिले थोडंसं कोळपलं आणि आले तेवढं थोडंसं रानातली मस्ती मज्जा केली आणि आता चाललो घरी बघा घराच्या मागं बाजरी आणि इथं बोर घातलंय नवीन आणि इकडं मिशन आमची बघा ही ज्वारी करायची मिशन आहे पहिली म्हणजे आम्हाला बैल होती ना तेव्हाची मिशन आहे ही बैल विकून टाकायला ट्रॅक्टर घ्यायच्या टायमिंगला आणि ही मिशन ज्वारी गहूस बाजरी सगळं करायचं आमचा पप्पा आणि इकडं गंज आहे कडबा कुट्टी नाही कडबा जनावरांसाठी कडबा आणि हे आहे हिचं घर
आणि हे आहे आमचं घर. हे काय इथं आत्याबाईचं एवढ्या जवळ राहते. तिचं बी नाव अश्विनीच आहे, माझं बी नाव अश्विनीच आहे. तर चला आता आम्ही घरी आलो. भूक लागली, स्वयंपाक बनवतो. इकडं आलं की भूक लागते. तर चला आता स्वयंपाक बनवतो आणि काहीतरी कडवणच्या बनवणार आहे आज. तर बघा आता आमचं जेवण झालं. मम्मीने कडवंच्याची भाजी बनवली होती, मस्त अशी कडवंच्याची भाजी आणि भाकरी खाल्ली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेजुरी सोडली आम्ही, पण व्हिडिओ काय घेतला नाही कारण ना बायका आल्या होत्या आणि खूप घाई झाली होती की उशीर झाला होता. सर्वांचा स्वयंपाकाचा टायमिंग होता आणि त्या शेजुरी सोडायला घेतलं. तिची पण सोडली आणि माझी पण सोडली. तिची म्हणते आत्याची तुम्हाला नाही का म्हटलं, ते आली आणि तिची माझी पहिलीच पंचमी. तर आम्ही सकाळी दोघंजण सोबतच आलो. जेऊरमध्ये दोघांची भेट झाली. मग आम्ही जेऊरमधनं सोबतच आलो गाडीवरती आणि मग तिची बी शिदुरी सोडली आणि माझी पण शिदुरी सोडली आता. आणि मग सर्व बायका गेल्या आणि मग जेवण हे मस्तपैकी केलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओचा कंटिन्यू केला तसंच आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा. ओके बाय फ्रेंड्स, आपण भेटूया आता नवीन एका ब्लॉगमध्ये.